मिरजेत छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नामफलक पुन्हा लावण्यासाठी मिरज पंचायतीसमोर आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संघटनेचे भर पावसात ठिय्या आंदोलन. मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांनी इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही नावे देण्यात आलेली प्रशासनाने हटवल्याने आम्ही आंबेडकरी सामाजिक संघटना सांगली यांनी आक्रमक भूमिका घेत पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले. आज भर पावसामध्ये पंचायत समितीसमोर चिखलामध्ये ठिय्या आंदोलन करून प्रशासनाने काढलेली दोन्ही नावे पुन्हा सन्मानाने ज्या त्या ठिकाणी लावावीत अशी मागणी केली. आज सकाळपासून पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या मारून निषेध व्यक्त करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला. जोपर्यंत नावाचे फलक पुन्हा जागेवर लागत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली. यावेळी बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, किशोर कांबळे, RPI आठवले गटाचे युवा नेते श्वेतपद्म कांबळे, महेंद्र गाडे, आकाशभैया कांबळे, तानाजी सातपुते यांच्यासह आंबेडकरी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता. जिल्हा परिषद अतिरिक्त CO मनोज जाधव आणि डेप्युटी CO प्रमोद काळे यांनी आज आंदोलनाची तीव्रता ओळखून आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी आम्ही आंबेडकरी सामाजिक संघटना यांच्याशी बैठक तोडगा घेऊन काढण्यासाठी जिल्हा परिषद CO यांनी वेळ दिली असल्याचं म्हटलेलं आहे. अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने पंचायत समिती परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले. मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून 29 तारखेला गुरुवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं होतं आणि मिरज पंचायत समितीचं जातीवादी प्रशासन म्हणजे इथला जातीवादी विडू सायमोते आणि जिल्हा परिषदेचा जातीवादी CO विशाल नरवाडे यांनी संगनमत करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव व सभागृहाला देण्यात आलेलं छत्रपती संभाजीराजांचं नाव रात्री 12 वाजता या प्रशासनानं ती नावं काढून टाकली. त्याच्या निषेधार्थ म्हणून गेल्या 3 दिवसापासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आंदोलन चालू आहे. आज मिरज पंचायत समितीच्या कार्यालयासमोर शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून या ठिकाणी जी नावं काढली गेली ती नावं कुणाच्या आदेशानुसार काढली गेली, ती नावं तिथं असताना कुणाला नेमकी अडचण झाली, कुठल्या संघटनेची किंवा कुठल्या पक्षाची तक्रार होती किंवा कुठल्या नागरिकाची तक्रार होती, त्या नावांच्यामुळं मिरज तालुक्यातली कायदा संस्था काय बिघडली होती काय याचा प्रशासनानं खुलासा केला पाहिजे असं आम्ही प्रशासनाला विचारलेलं आहे. इथं प्रशासक राज संपलेला असताना, सभापती कार्यरत असताना, सदस्य कार्यरत असताना म्हणजे लोकप्रतिनिधींचं इथं राज्य चालू असताना प्रशासनानं नेमकी ही भूमिका का घेतली याचा सुद्धा खुलासा झाला पाहिजे. का प्रशासनाला जाती तेढ निर्माण करायचा होता याचा सुद्धा खुलासा झाला पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळं आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आज जिल्हा परिषदेचे ॲडिशनल CO मनोज जाधव व डेप्युटी CO प्रमोद काळे हे इथं आंदोलकांच्या सोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. परंतु त्यांना सुद्धा आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वरिष्ठ संघ चर्चा करतो, वरिष्ठ संघ चर्चा करा, आजच चर्चा करा, रात्री 12 वाजता जरी वेळ तुम्ही दिला तरी आम्ही तुमच्या संघ चर्चा करायला तयार आहे असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. परंतु हे प्रशासन अतिशय नालायक आहे आणि जातीय द्वेषभावनेतून बाबासाहेबांचं नाव आणि संभाजीराजांचं नाव काढले. त्यामुळे या प्रशासनाचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती आहे की आजच्या आज आपण निर्णय घ्यावा की दोन्ही नावं सन्मानपूर्वक आता आपल्या मिरज पंचायत समितीच्या प्रभारी सभापती आणि सांगली जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती स्नेहलताई मोरे आल्या होत्या. त्यांनासुद्धा आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांनी विचारलं की ताई हा जो फलक काढला गेला तो फलक काढताना प्रशासनाने आपल्यासोबत या पंचायत समितीच्या आपण प्रमुख आहात म्हणून आपल्यासोबत काय चर्चा केली होती का, हा विषय आपल्या निदर्शनात आणला गेला होता का. तर त्या ताईंचं उत्तर आलं की प्रशासनानं माझ्याशी कुठल्याही पद्धतीचा संवाद साधला नाही, माझ्यासोबत ही चर्चा केलेली नाही. म्हणजे प्रशासन ही इथलं मालक झालंय आणि प्रशासनानं या ठिकाणी हा बोर्ड काढला म्हणजे लोकप्रतिनिधींना किंमत न देता मग सभागृह कशासाठी आहे. मग पंचायत समितीची जी काही लोकप्रतिनिधी आहेत ती लोकप्रतिनिधींची निवडणूक घ्यायचं, इथं सभापती उपसभापती निवडायची आणि सदस्य म्हणून निवडून यायचं. मग सभागृहाला इथं उच्चस्थानी सभागृहाचं आहे. मग सभागृहाचा काही ठराव झालेला नसताना
अधिकाऱ्यांनी ही मनमानी पद्धतीने का केलं गेलं हा संशोधनाचा विषय आहे आणि त्याचं उत्तर अधिकाऱ्यांच्याकडून आम्हाला मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. मी तिथे नव्याने इमारत झालेल्या सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज तिथं नामकरण केलं गेलं. या राज्याचे ग्रामविकास मंत्री गोरे, त्याचप्रमाणे या विभागाचे आमदार आणि हे जातीवाद शिव नरवाडे येथील गट विकास अधिकारी सायमोते आणि प्रशासनाच्या माध्यमातून केले गेले. त्यानंतर आम्ही बाबासाहेब आंबेडकर अनुयायी व शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचे सर्वच प्रेमी नागरिकांनी व आपल्या युवकांनी त्या ठिकाणी नवीन इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशासकीय इमारत असं नामकरण केल्यानंतर 1 महिना होत आलं. कुठल्याही प्रकारची कोणाचीही तक्रार नव्हती. एक लेखी तक्रारसुद्धा साधा अर्ज नाही आहे. त्याप्रमाणे हिंदुत्ववादी संघटना असो, दलित संघटना असो, अन्य असो, दोन्ही नावं असल्याकारणानं कोणाची काही तक्रार नसतानासुद्धा या प्रशासनानं नालायकपणा केलेला सायमुते ह्या सायमुतेनं आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी मिटिंग घेतली गेली. मिटिंग घेऊन एका रात्री त्याने आठवलं गेलं. आम्ही तर आंबेडकर प्रेमींच्या युवकांच्या सर्वांच्या वतीनं आम्ही दिवसा 9 वाजता लावले तर पण यांनी रात्री काढून षडयंत्र केलेलं आहे. गेले 2-3 दिवसापासून आज आपण पाहतोय की सांगली मिरज कुप्पाडचे माजी नगरसेवक सचिनदादा आहेत, बाकीचे श्वेतपद्म कांबळे आहेत, सचिनदादा आहे, बाकी सर्वांच्या प्रमोद आहे, सर्वांच्याच सर्व गटाच्या माध्यमातून आज हे आंदोलन 2-3 दिवस झालं चालू आहे. आज काल ठरल्याप्रमाणे आज सकाळपासून आम्ही इथं पंचायत समितीच्या आवारामध्ये हे आंदोलन केलेलं आहे की ह्या ठिकाणी ज्या पद्धतीनं दोन्ही नावं हटवली गेली तो आदेश कोणाचा होता आणि आदेश कोणाचा होता आणि हे हटवत असताना तुम्ही पूर्वसूचना कोणाला दिला होता का? कुठल्या संघटनेची चर्चा केला होता का हे षडयंत्र कोणी तुम्हाला जाती तेथे निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेलं होतं? हे संपूर्ण सभापती ह्या सदस्य असताना ह्या ठिकाणी प्रशासक आता नाही आहे. आता का नाही प्रशासक नाही आहे. इथं लोकप्रतिनिधित्वाचा सभापती उपसभापती सर्व सदस्य असताना त्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता, कुठल्या प्रकारचं का नाही माहिती न देता, कुठे मिटिंगमध्ये चर्चा न करता ह्या लोकांनी एका रात्रीमध्ये प्रशासनानं मुद्दामान जातीतीडा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या ठिकाणी काल ठरल्याप्रमाणे या ठिकाणी आज आम्ही सकाळपासून आंदोलन केलो. त्याप्रमाणे निवेदन तयार केलेलं आहे. उद्या सभापती उपसभापती निवड आहे, त्यांनाही भेटायचा आमचा निर्णय झालेला आहे. आणि आत्ता आमची सर्वांची मागणी होती की जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे हे ते स्वतः इथं येऊन आमचं निवेदन स्वीकारून लवकरात लवकर ते नावल्याकामी आम्ही लोकप्रतिनिधीसुद्धा भेटणार आहे सभापती उपसभापती निवड झाल्यानंतर, परंतु ते आलेले नाही आहेत. आज या ठिकाणी अर्चनेल शिवो, मनोज जाधव, डेप्युटी शिव काळे हे अधिकारी प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेचे शिवंचित आलेले आहेत. परंतु त्यांना काही आपल्या आंबेडकरी नेतृत्वाने, आंबेडकरच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काही प्रश्न विचार केले की बाबा तुम्ही कुठल्या आधारे काढलं गेलं, कोणाचा आदेश होता, आणि अनेक प्रश्न उपस्थित केले, पण त्यांना कुठल्याही प्रकारचं एकसुद्धा उत्तर देता आलं नाही. आत्ता डेप्युटी शिवोंची बैठक करतो, शिवोंची बैठक करतो, शिवोंचे फोन लावतो म्हणून गेले 10-15 मिनिटं आतमध्ये गेलेले आहेत. जर करता आज या ठिकाणी आमच्या मागणीनुसार निर्णय जर करता नाही झाला तर हे आंदोलन उद्यासुद्धा हे आंदोलनाचा भडका होणार. उद्या सभापती उपसभापती निवड आहे. ह्याच ठिकाणी इथं बसून कोणालाही म्हणजे हात सोडलं जाणार नाही. आम्हाला न्याय देईपर्यंत आम्ही संघर्ष करत राहणार. एवढे ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.